आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. पंचायत एवढ्यासाठी बोलवली आहे की काकाजींचा न्याय होऊ शकेल. न्याय काय करायचा आहे? अपराध स्पष्ट आहे. काकाजी त्यांच्या विधवा मुलीचं लग्न करायचं म्हणतायत. पण जर सुकन्या या गावातून निघून गेली आहे तर मग याच विषयावर एवढा गोंधळ का घातला जातोय? काकाजी, तुम्हाला काय बोलायचंय? पंचायत कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी तुम्हाला ऐकू इच्छिते. सुकन्या माझी मुलगी आहे, त्याचप्रमाणे ती ह्या गावाचीही मुलगी आहे. गावाचं सुकन्यासाठी काहीही कर्तव्य नाहीये का? विधवा सुकन्येला जगण्याचा, सुखी होण्याचा काहीही हक्क नाहीये का? हे गाव सुकन्याचा संसार पुन्हा नाही थाटून देऊ शकत का? काकाजी सर्वांना भडकवतायत. एका विधवेचं लग्न नाही होणार. आम्ही गावाच्या परंपरांना मोडू देणार नाही. परंपरा कोण तयार करतं? सरपंची, जसा जसा काळ बदलतो परंपरा बदलल्या पाहिजेत. गावकऱ्यांचं हेच वागणं पाहून माझी मुलगी सुकन्या गाव सोडून निघून गेलीये. तिला संसार थाटायचा होता, पण तिचा कमनशिबी बाप गावकऱ्यांचं ऐकून तिला विरोध करत होता. तिचा संसार सुरू करून द्यायच्याऐवजी मी तिला बेघर करून टाकलं. ह्या नरकाश्रूंवर विश्वास नका ठेवू सरपंचजी. मी माझ्या मुलीचा साथ देईन. जेव्हा ती परत येईल तेव्हा मी तिचं लग्न लावून देईन. ऐकलत ना सरपंचजी? काकाजी तर साऱ्या गावाला आव्हान देत आहेत. मी कोणालाही आवाहन देत नाहीये. फक्त माझ्या मुलीचं भलं झालेलं पाहिजे. सरपंची, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. एकच विनंती आहे, निर्णय घेताना फक्त हे विसरू नका, तुम्ही पण मुलीचे वडील आहात. तुम्ही देखील तुमच्या मुलीवर तेवढंच प्रेम करता जेवढं मी करतो. धन्यवाद. शांत बसले, सगळे शांत बसले. कोण शांत बसलेत बाबा? परंपरांचे राखणदार, वेळेसोबत न चालणारे. शांत बसले. देवही कधी कधी आपला करिश्मा दाखवतो आणि मग अचानक समोर तेजाचा प्रकाश पाहून सर्वांचे डोळे दिपून जातात. सगळेच घाबरलेत. खऱ्याचा सामना करणाऱ्या सगळ्यांना हे कळून चुकलंय की सूर्यावर थुकलं तर ती थुकी स्वतःवरच उडणार आहे. जर आपण कुणाकडे एक बोट दाखवलं तर बाकीची 4 बोटं आपल्याकडेच वळलेली असतात. सगळेच शांत बसले. म्हाळसापती सगळेच. म्हाळसापती, दुसऱ्याला त्रास देणं सोपं असतं, पण जेव्हा स्वतःला त्रास होण्याची संभावना निर्माण होते तेव्हा त्रास या शब्दाचा अर्थ पूर्ण समजतो. श्यामा, तू देखील शांतीने राहा आणि वणीला जा. अरे हे काय? कधी ना कधी तर तुला वणीला जाण्याचा निर्णय घ्यावाच लागणार आहे श्यामा. साईनाथ, तुम्ही का वारंवार यांना वणीला जायला सांगताय? कारण देवांना मी त्यांच्यापासून दूर जायला हवंय. श्यामा, जेव्हा तू वणीला जाशील तेव्हा तू माझ्या आणखीन जवळ येशील. तुम्ही पुन्हा वणीबद्दल बोलताय देवा? श्यामा,
जोपर्यंत तू वणीला जात नाहीस मी वणीचा विषय काढतच राहणार. मी वणीला नाही जाणार. वणीला तर तुला जावंच लागेल. मी वणीला नाही जाणार. मी शिर्डीतच तुमच्या चरणापाशी माझे प्राण सोडीन. अरे कोणतरी समजा ह्यांना. गुरुजी. वणी वणी करत राहतात. जगणं मुश्किल करून ठेवलंय माझं. बघावं तेव्हा म्हणत राहतात वणीला जा वणीला जा. का पाठवतात मला वणीला? बाबा, तुम्ही वणीचा विषय काढताच गुरुजींनी उपोषणाचा निर्णय घेतलाय. सगुण, श्यामा उपोषण करो वा पोटभर जेवो, वणीला तर त्याला जावंच लागेल. जावंच लागेल त्याला वणीला. सबका मालिक एक. आजपासून मी जेवणार नाही. साईनाथांनी मला आज पुन्हा वणीला जायला सांगितलं. स्वतःपासून दूर पाठवायला बघतायत मला. म्हणून मी माझ्या प्रतिज्ञेनुसार आमरण उपोषण करीन. जेवणार नाही आणि पाणीही पिणार नाही. तुम्ही असं नाही करू शकत. मी तुमची पत्नी आहे. माझ्याबद्दल काहीतरी विचार केलाय का तुम्ही? बोला बोला ना. मी आता ना एक कण अन्न खाणार नाही एक घोट पाणी पिणार. धेनू, हे घे 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 खा. अरे साई तुम्ही बाबा, खा. बाबा बाबा, साई बाबा बाबा, साई बाबा. अरे अरे काय झालं? रडतेस कशासाठी ताई? काय झालं? गुरुजी व्यवस्थित आहेत ना वहिनी? अरे श्यामा धड दाकट आहे सगुण. आताच तर माझ्याशी भांडून गेलाय. साई बाबा, गुरुजींनी उपोषण सुरू केलंय. आता ते काही खाणार नाहीत किंवा पिणार नाहीत. नाटक करतोय श्यामा. वणीला जायचं नाहीये ना. वणीला तर त्याला जावंच लागेल. तुम्ही त्यांना समजवा ना बाबा. काही नाही होणार श्यामाला. तू तर उगीच काळजी करतेस. एकदा, फक्त एकदा तुम्ही गुरुजींना समजवा ना. नाही तर ते आमरण उपोषण करतील. तुम्ही जेवण खाणं सोडून दिलेत गुरुजी? मी प्रतिज्ञा केली होती. जर देवानी मला वणीला जायला सांगितलं तर मी आमरण उपोषण करीन. तरीही तुला वणीला तर जावंच लागेल श्यामा. आता इथेही भांडायला आल्यात माझ्याशी. मी आणलंय बाबांना. ऐकलंस? आता जेवून घे, नाहीतर वणीला जाण्यासाठी या शरीरात ताकदच नाही राहणार. तुम्ही मस्करी करताय माझी? मी तुला आता सत्य सांगतोय. तू जेव, नाहीतर जेवू नकोस. वणीला तर तुला जावंच लागणार आहे. म्हणून भलं ह्यातच आहे की तू जेवून घे. मी प्रतिज्ञा केलीये देवा. तुमच्या चरणांशी प्राण सोडून टाकीन. तू प्राण सोडशील तर मग माझ्या या बहिणीचं काय होईल? म्हणून प्राण सोडण्याची भाषा सोडून दे. आणि मी जेवणार नाही. हां, जर तुम्ही मला वणीला पाठवणार नसाल तर मात्र मी आत्ताच जेवीन. आत्ता. वणीला तर जावंच लागेल. वणीला तर जावंच लागणार आहे. रडू नकोस ताई, रडू नकोस. या श्यामाच्या भाग्यात लिहिलंय की याला वणीला जायचंय. हा श्यामा आपोआप वणीला जाईल. करू दे याला उपोषण. हा देवा, काही दिवसांनी तुमचा हा श्यामा तुमच्याशी भांडण करायला इथं नसेल. हां, कुठं जाईल? वणीलाच ना. देवा. अरे पण जेवण करून मग वणीला जा. हा? अरे देवा. गुरुजी पण ना. काय झालं माळसापतीजी? मलाही सांगा ना. साईनाथांच्या लीलेचा आनंद घेतोय आम्ही माताजी. पण मलाही आनंद घेऊ द्या. आता कुठली लीला करताय साईबाबा? माताजी,
गुरुजींना साईबाबांना सोडून कुठेही जायचं नाहीये आणि साईबाबांना तर त्यांना वणीला पाठवायचंच आहे. मग गुरुजींना हे माहित नाही का की देवाला जे हवं असतं तेच होतं म्हणून? आपल्या मर्जीनुसार इथे काहीही होत नसतं. पण माझी इथे गुरुजी काही ऐकतच नाहीयेत. हो, आमरण उपोषण सुरू केलंय त्यांनी. म्हणतायत काय की वणीला जाण्यापेक्षा बाबांच्या चरणापाशी प्राण सोडलेला बरा. गुरुजी पुण्यात्मा आहेत, भाग्यवान आहेत. कुणीही असो, देवावर हक्क नाही गाजवू शकत लक्ष्मीची आई. त्यासाठी पूर्वजन्माचं तपोबल सोबत असणं गरजेचं आहे. म्हणूनच तर बाबांना गुरुजी अधिक प्रिय आहेत. आता हे पाहायचं आहे की गुरुजी साईनाथांसाठी वणीला जातायत की आपल्या 72 जन्मांच्या साथीदारासाठी साईनाथ वणीला शिर्डीत आणतायत. जशी साईनाथांची इच्छा. अच्छा. स्वामी महाराज, गुरुजींसारखं प्रत्येकाला वाटतं की देवासोबत आपलं जीवन घालवावं. देव सदैव आपल्यासोबत हवा असतो. गुरुजी आपल्या भक्तीने साईबाबांना त्यांच्या बंधनात जखडून ठेवू पाहतायत. मला असं वाटतंय की इतिहासाची पुनरावृत्ती होते बाबा. बडोद्याच्या महाराजांना तुम्हाला सदैव त्यांच्यासोबत ठेवायचं होतं. तुम्हाला अक्कलकोटहून बोलावण्यासाठी त्यांनी त्यांचा एक सरदारही अक्कलकोटला पाठवला होता. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोला श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी महाराजांचा. श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी महाराजांचा. स्वामीजी महाराज, बडोद्याच्या मल्हारराव गायकवाडांनी तुमच्यासाठी हा नजराणा पाठवलाय. गायकवाड महाराजांनी तुम्हाला बडोद्याला बोलवलंय आणि मला तुम्हाला आदरसहित सन्मानपूर्वक आणायला सांगितलंय. स्वामीजी, आपण कधी निघायचं बडोद्याला? ज्ञानोबा तुकाराम. बोडकीचं काय काम? 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 ज्ञानोबा तुकाराम. म्हण्या अरे ते बघ ते बघ. सरस्वती, मी बघितलं. देव ह्यांना पैसे देतो आणि हे त्याच पैशांनी देवाला विकत घेतात. ज्ञानोबा तुकाराम. बोडकीचं काय? ज्ञानोबा तुकाराम. बोडकीचं काय काम? ज्ञानोबा तुकाराम. स्वामीजी, तुम्ही बडोद्याला येताय ना? अरे हट, मी कुणाचा ताबेदार नाही. ज्ञानोबा तुकाराम. बोडकीचं काय काम? ज्ञानोबा तुकाराम. ही थैली तुझी आहे सोळप्पा, तुझी. आणि जर माझं काम केलंस तर पैशांनी भरलेल्या अशा अनेक थैल्या तुला मिळतील. नाही सोळप्पा, मी बडोद्याला नाही जाणार. स्वामीजी, तुम्ही माझ्यासाठी जा, माझ्यासाठी जा. मला 10,000 रुपये महिन्यांची जहागिरी मिळेल स्वामीजी. चोळप्पा, त्यांच्याकडे जहागिरी आहे, भक्ती नाही.
स्वामी महाराज, ऐका ना स्वामी महाराज, ऐका ना स्वामीजी. चोळप्पा, जर तू एवढाच आग्रह करतोयस तर मी त्याच्या बरोबर इथेच कुठेतरी फिरून येईन, पण बडोद्याला नाही जाणार. एकदा का स्वामीजी पालखीमध्ये बसले की मग आपण त्यांना पालखीतून उतरण्याची संधीच नाही देणार. सरळ कळपगावला जाऊ. तिथून मी खास रेलगाडीची व्यवस्था करीन. स्वामीजींना कडपगावहून गाडीमध्ये बसवलं जाईल आणि ती गाडी त्यांना सरळ बडोद्याला घेऊन जाईल. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. थांबलात का रे तुम्ही? कडपगाव इथून जास्त दूर नाहीये. सरदार, पालखी अचानक हलकी वाटू लागली आहे. हलकी? जड नाही वाटत आहे. स्वामी महाराज बसल्यावर जशी वाटत होती तशी नाही वाटत आहे. हे असं कसं शक्य? हं? आपण जर पालखी कुठे थांबवली नाही मग हे पालखीतून उतरले कसे? तर मग कुठे गेले स्वामीजी? उतरले नाही तर मग पालखीतून गायब कसे झाले? तुम्ही रस्ता अडवून का थांबलाय? तू गप्प बस आणि निघ इथून. चल जा. तुम्ही स्वामी समर्थांना तर शोधत नाही? काय म्हटला तू? अरे ते तर जेऊर गावातल्या झाडाखाली बसलेत. इथून 2-3 कोस मागे रस्त्यात बसलेत. मला क्षमा करा स्वामीजी. माझ्या डोळ्यांवर अंधकाराची पट्टी बांधली होती. मी तुम्हाला ओळखलं नाही. मला क्षमा करा. लक्षात ठेव तात्यासाहेब, तलवार आणि ताकदीने कुणालाही जिंकता येत नाही. जास्तीत जास्त एखाद्याचं दमन करता येऊ शकतं, दबाव टाकू शकतो. फक्त प्रेम आणि भक्तीने जिंकता येऊ शकतं. पैशाने माणसाला वश करता येईल, पण जे लोक पैशाला महत्व देत नाही त्यांना पैशाने वश करता येणार नाही. मन जिंकण्यासाठी आपल्या आत देखील मन असावं लागतं आणि त्या परमात्म्याला जिंकण्यासाठी आपल्याला संपूर्ण समर्पित व्हावं लागतं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तुमची लीला अगाध आहे स्वामी महाराज. तुम्ही हे दाखवून दिलं की देव भक्तीनेच प्रसन्न होतो आणि स्वतःच आपल्या भक्ताकडे चालून येतो. साईबाबांसारखंच तुम्हीही श्रद्धा आणि विश्वासावर भर दिलाय. बाबा, साई बाबा जय साई
काय विचार करताय माताजी? तुम्ही मला पालखीत बसवून संगमनेरला पळवून नेण्याचा विचार तर करत नाहीयेत ना? मी शिर्डी सोडून कुठेही जाणार नाही. तसेही श्यामा आणि म्हाळसापती मला शिर्डी सोडून कुठेही जाऊ देणार नाहीत. हा, तुम्हाला शिर्डी सोडून जाण्याची गरजच नाहीये बाबा. शिर्डीत राहून शिर्डीच्या बाहेरच्या लांब लांबच्या भक्तांची तुम्ही काळजी घेता, त्यांचं रक्षण करता आणि कल्याणही. तुम्ही तर भक्तांच्या मनात आहात बाबा. तुम्हाला पालखीची गरजच नाहीये बाबा. सबका मालिक एक. हे राम, कधीपर्यंत हे असं शोधत राहायचं? वैद्य बुवा, मी तर शोधून शोधून थकलोय रे. वैद्य बुवा, अरे काय वैद्य बुवा, काय वैद्य बुवा, बोल तरी. जर तुम्ही बसला नाही, झोपला नाहीत आणि असेच नुसते फेऱ्या मारत राहिलात तर लोक तर असंच म्हणतील ना की तुम्हाला मूळ व्याधीचा आजार झालाय की काय. अरे नालायका, मूर्खा, सत्यानाश हो तुझा. तुलाच मूळव्याध होऊन जाओ. अरे तुझ्यासारखा शिष्य कुणालाही न मिळो जो आपल्याच गुरुचं वाईट चिंततोय. माझ्यासारखा शिष्य? वैद्य बुवा, माझ्यासारखा शिष्य तर दिवा घेऊन शोधलात ना तरी नाही मिळणार. हा, जो फक्त आणि फक्त आपल्या गुरूंचा सन्मान करतो. हा. अरे तू वैद्यबुवांचं भलं चिंततोस? अरे तुझ्यामुळेच तर वैद्यबुवा इतक्या वैतागलेले असतात. हो, नाहीतर काय. माझ्यामुळे वैतागतात? अहो द्वारकानाथजी, ते तर तुमच्यामुळे वैतागलेले असतात. बघा कसे फेऱ्या मारतायत, धड बसत पण नाहीयेत. आणि तुम्ही पहा कसे पाय पसरून बसलाय. पैसे वैद्यबुवांचे, घर वैद्यबुवांचं आणि मालक मात्र तुम्ही बनले आहात. असं शक्य आहे का? अरे चुप. वैद्यबुवांसाठी माझ्या मनात किती आदर सन्मान आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे, नाही का? हा, आदर सन्मान. अहो ज्याच्या खिशात पैसा असतो ना त्याच्याबद्दल तुमच्या मनात खूप आदर सन्मान निर्माण होतो. हो ना द्वारकानाथजी? अरे चुप बस, मूर्ख कुठला. अहो मला शांत बसवण्याच्या आधी माझं म्हणणं नीट ऐकून घ्या. द्वारकानाथजी आणि हा 4 माणसांचं जेवण जेवणारा जिवाजी यांना सोडून आपण शिर्डीला जाऊया ना. हे लोक वाळवी सारखे आपल्याला चिकटून बसलेत. अरे चुप, असे कसे निघून जातील? अरे अजून तर वैद्यबुवांना साईबाबांचे काही हिशोब चुकते करायचे. वैद्यबुवा, द्वारकानाथजींच्या बोलण्यात येऊ नका, शिर्डीला चला. अरे गप्प बस गाढव कुठला. आता जर तू शिर्डी जायचं नाव जरी घेतलंस ना तर मी तुझे सगळे दात पाडीन, समजलास का? नीट कान देऊन ऐक. आपण ज्या उद्दिष्टाने शिर्डी बाहेर पडलो आहोत ते साध्य करूनच शिर्डीत पाऊल टाकायचं, समजलंस का? एकदम बरोबर बोललात तुम्ही वैद्यजी. त्या साईबाबाच्या गुरुला घेतल्याशिवाय आपण शिर्डीला नाही जायचं, समजलास? हो, आणि मग आपण म्हणूया सबका मालिक एक. तात्या, माणूस एकत्र राहतो तरीही मध्येच साथ सोडून निघून जातो. एक देवच असा आहे जो कधी कुणाची साथ सोडत नाही आणि कुणाशीही दगा किंवा विश्वासघात नाही करत. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही असेल. तोच एक असा आहे जो अनंत आहे, सर्वशक्तिमान आहे. देवावर विश्वास ठेवणाऱ्याला कधीही निराश किंवा दुःखी व्हावं लागत नाही. तात्या, हे मी तुला अशासाठी सांगतोय की असे मित्र निवड जे तुला वाईट मार्गावर नेणार नाहीत.
वाईट संगतीत जे अडकतात ते आपल्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतात. वाईट संगत चिंतेला, त्रासाला, दुःखाला आणि निराशेला आमंत्रण देत असते. म्हणून देवाशी मैत्री कर, त्याच्यावर श्रद्धा ठेव, त्यांचं स्मरण कर. मग तुला दुःख मिळणार नाही आणि निराशाही. बाबा श्रवण. अरे श्रवण मित्रा, ये. कसा आहे? ठीक. मी तुम्हाला शोधतच इकडे आलो होतो. का? काही विशेष? माझी मदत कराल शिर्डीमध्ये देव शोधण्यासाठी? का बरं? त्या दिवशी तर मारे म्हणत होतास की तुझी खात्री झालीये की शिर्डीत देव नाहीच आहेत. पण आता माझी खात्री पटलीये की शिर्डीत देव आहे. अच्छा, तुला कशी काय खात्री पटली? तुला देव दिसला का? तुला त्याचा साक्षात्कार झाला का? बोल श्रवण. देवाने माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली. कुठली इच्छा? त्या दिवशी मी म्हटलो होतो ना की माझी इच्छा आहे की माझ्या आईने माझ्या मागे काठी घेऊन धावावं. हो, आठवलं. मग काय झालं? त्या दिवशी आई मला म्हणाली, अरे बेटा श्रवण, श्रवण, बाळा वाण्याकडे जाऊन जरा सामान घेऊन ये बरं. स्वयंपाक करायचाय मला. श्रवण, मी तुला काहीतरी सांगतेय. कुठे आहेस तू? श्रवण, श्रवण, अरे बाळा ऐक. श्रवण, श्रवण बाळा, तू आहेस ना इथं? मग तुझ्या आईला उत्तर दे बाळा. मी कुठेही नाही जाणार आहे बाबा. आपल्या बाबांना असं उलट उत्तर नाही द्यायचं बेटा. अगं आई, तुला कळत का नाही? वाण्याने साफ शब्दात सांगितलं, आजपासून तुला उधार सामान नाही देणार. बाळा, तुझी बोलण्याची पद्धत ना मला अजिबात आवडली नाहीये. काम कर, त्या वाण्याला सांग की पैशाची व्यवस्था झाल्या त्याचे पैसे आम्ही परत करू. कुठून येतील पैसे? आणि मी खोटं नाही बोलणार. श्रवण बेटा, तुझ्या बाबांना भूक लागली असेल. जा, लवकर जाऊन वाण्याकडून सामान घेऊन ये. मी नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. काय म्हणालास तू? नाही जाणार तू? स्वतःच्या आई वडिलांचा अपमान करशील? आम्ही आंधळे आहोत म्हणून आमच्याशी असं वागशील? हा ठीक आहे, थांब जरा, तुला बघतेच आता मी. हा, खूप लाड झाले तुझे. काय तू असाच आम्हा आंधळ्यांची काठी बनशील? हा हा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण आज ठीक आहे. हा, आता बोल, जाणार की नाही? हा, सोडणार नाही तुला मी. इकडे ये. हा, बोल. बघ नानावली, श्रवणची आई कसं त्याच्या मागे धावतीये. हो, कोण म्हणेल की ती आंधळी आहे? ती माझ्या मागे काठी घेऊन कशी काय पळाली हे तिला नाही माहिती. पण मला हे उत्तर माहिती आहे. मला माहिती आहे ती आंधळी असूनही माझ्या मागे काठी घेऊन कशी काय पळाली. कशी? हा देवाने केलेला चमत्कार होता. शिर्डीतल्याच देवाने केलेला. त्या दिवशी मी मित्राला सांगितलं होतं ना की माझी इच्छा आहे माझी आई काठी घेऊन पळावं म्हणून. असं वाटतंय की शिर्डीच्या देवाने माझं बोलणं ऐकलं आणि माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली. आता माझा राधा आजींच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि हे देखील पटलं की शिर्डीत देव आहे. म्हणूनच तर मी तुम्हाला शोधत होतो. मला नाही तर काय, तुम्हालाच तर शोधणार तो. अरे नाही तात्या, शिर्डीचे देव तुम्हीच तर आहात. अरे नाही तात्या, मी तर ह्यांना ह्याच्यासाठी शोधत होतो की हे माझी मदत करतील देवाला शोधण्यासाठी. देवा. मित्रा, मला देव कुठे भेटेल?
बाबांची लीला कोणीही समजू शकत नाही. खरं मूळ तू आहे सुकन्या. माझ्या सुकन्यावर मी हाच हात उचलला होता देवी, म्हणूनच ती घर सोडून निघून गेली. तिला वाटलं की आता तिचा बाप आणि तिच्या बापाचं घर देखील तिला परक झालं. हे जे काही झालंय ते ह्या हातामुळे झालंय. जर हा हात उगारला गेला नसता तर कदाचित ती घर सोडून नसती गेली. मला माझ्या या उजव्या हाताचा तिरस्कार आहे. माझ्या ह्या हाताची हीच शिक्षा आहे की अशाच प्रकारे ह्याने तुझी आरती करावी. जय माता, जय दुर्गा, जय दुर्गा, जय माता, जय माता, जय दुर्गा, जय दुर्गा, जय माता, जय माता, जय सिंहवाहिनी, जय असुरनाशिनी, सिंहवाहिनी असुरनाशिनी, जय सुजाता, जय दुर्गा, जय दुर्गा, जय माता, जय माता, जय दुर्गा, जय दुर्गा, जय माता, जय माता. आद्याशक्ती अजन्मा अभिनव रूप धरे, दिव्यायुध संयुक्ता भय दुख दूर करे. ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा सदा नमः. जय विश्वकारिणी, जय विश्वधारिणी, जगदंबे. जय दुर्गा, जय दुर्गा, जय माता, जय माता, जय दुर्गा, जय दुर्गा. काकाजी, काकाजी, गोबीचे बाबा. बाबा. काकाजी. खंडोबाराया, जय खंडोबाराया, खंडोबाराया, जय खंडोबाराया. तेरे गुण गा रहे भक्त जन मना रहे, तेरे गुण गा रहे भक्त जन मना रहे, मंगल महोत्सव मन भाया. खंडोबाराया, जय खंडोबाराया, खंडोबाराया, जय खंडोबाराया. खंडोबारायाचं खंडोबारायाचं दामूशेठ, तुम्ही तुम्ही इथे? आम्ही दोघं तीर्थयात्रेला निघालोय. आणि तुम्ही? दामूशेठ, तुम्ही मला ओळखलं नाही का? मी पंढरीनाथ. 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 कदाचित शिर्डीचे माधवराव गुरुजी तुमच्याशी माझ्याबद्दल बोलले असतील. कसे आहेत गुरुजी? कुशल आहेत ते. मला म्हणाले ते की दामूशेठ मला मदत करतील. दादा, वहिनी, काही गरज नाही याला मदत करण्याची. मदतीचा अर्थ आहे पैसा. पैसे मागायला आला असेल. पण मी पैसे परत करेन दामूशेठ. माधवराव गुरुजी म्हणालेत दामूशेठ एक कर्तबगार व्यापारी आहेत. जर मी त्यांच्याकडून कर्ज घेऊन व्यापार सुरू केला
तर भरभराट होईल. माझा छोटासा व्यापार होता. दामूशेठ, तो बुडाला. जर तुम्ही मला मदत केली तर मी व्यापार पुन्हा सुरू करू शकेन. याच्या बोलण्यात नको येऊस दादा. दिनकर, शंकर, पंढरीनाथजी शिर्डीहून आपल्याकडे आले आहेत. म्हणजेच ह्यांना साईबाबांनी आपल्याकडे पाठवलंय. हा, मी दामूशेठ, मी तुमची पैन पै परत करेन. दामूशेठ, मी पैन पंढरीनाथ, पै परत. उठा उठा. हे 1000 रुपये आहेत. हे घ्या. दामूशेठ, पंढरीनाथ, पंढरीनाथ, मला पैसे परत करण्याची काहीही गरज नाही. व्यापारात भरभराट झाली तर पैशांचा तुझ्या गावासाठी काहीतरी उपयोग कर आणि कधीही तुझ्या घरून कुणालाही रिकाम्या हाताने पाठवू नकोस. दामूशेठ. या दामूशेठ, अहो भाग्य आमचे की तुम्ही आमच्या घरी आलात. पंढरीनाथ, घर तर तुम्ही खूप छान बनवलंय. हे घर तर तुमचंच आहे आणि हा पंढरीनाथ पण तुमचाच आहे. पंढरीनाथ, ही कसली विडंबना आहे. मला माझ्या स्वतःच्या घरातून बाहेर काढलं गेलं आणि तू म्हणतोयस की तुझं घर माझं आहे. हो पंढरीनाथजी, आमची स्वतःची माणसं आमच्यासाठी परकी झाली आणि तुम्ही. मी परका नाहीये वहिनी. दामूशेठ, तुमच्याच कृपेने तर माझं भाग्य माझ्यावर प्रसन्न झालं. मी खूप पैसे कमवले आणि तुमच्याच सांगण्यावरून गावात खूप कार्य देखील केलं. दामूशेठ, मी आजच खंडोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. आज त्याचाच तर उत्सव साजरा होतोय. पंढरीनाथ, हे ऐकून पाहून आम्हा दोघांनाही खूप आनंद झालाय. अच्छा पंढरीनाथजी, आता आम्ही निघतो. हे तुम्ही काय म्हणताय वहिनी? अहो, मी तुम्हाला दोघांना कुठेही जाऊ नाही देणार. आता माझा धंदा आणि व्यापार तुम्ही दोघंच सांभाळणार आहात. पंढरीनाथ, आम्ही दोघं तीर्थयात्रेला निघालोय. दामूशेठ, माझं तीर्थस्नान तर आता तुम्ही दोघंच आहात. फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मी तुम्हा दोघांना कुठेही जाऊ नाही देणार. देवाची लीला समजणं खूप अवघड आहे. तऱ्हेतऱ्हेने तो आपल्या भक्तांची परीक्षा घेतो. जेव्हा एखादा सत्याच्या मार्गावरून जायचं ठरवतो तेव्हा तो त्याच्या मार्गात इतके अडथळे आणतो की जर तो सत्याचा खरा पाईक नसेल तर तो सत्याचा मार्गच सोडून देतो. नक्की हा सत्याचा मार्ग आहे तरी काय? सत्याचा मार्ग म्हणजे देवाला प्राप्त करण्याचा मार्ग, देवाच्या परमधामाकडे जाण्याचा मार्ग, स्वतःचा उद्धार करण्याचा मार्ग, माणसाला निर्भय बनवणारा मार्ग, विकारांपासून मुक्त होऊन निर्विकाराला शरण जाणारा मार्ग, पाप, ताप आणि शाप यांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग. जो शेवटपर्यंत सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला शेवटी त्याच मार्गावर देवाच्या पावलांचे ठसे दिसतात. आणि जेव्हा तो हा प्रवास पूर्ण करतो तेव्हा त्याला असा साक्षात्कार होतो की भगवंत स्वतःच त्याचं स्वागत करण्यासाठी उभा आहे. पण ह्या सगळ्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. इमान दोलायमान होतं ह्या प्रवासात, विश्वास डगमगतो, भक्तीची परीक्षा घेतली जाते. या सर्वांच्या नंतर देखील जेव्हा तो स्वतःला देवाला संपूर्ण समर्पित करण्यासाठी पुढे होतो
तेव्हा जुनी नाती गोती त्याचा मार्ग अडवतात, भावनांची वादळे येतात. जी पावलं देवाच्या दिशेने पडतात त्यांची अडवणूक होते. माया मोहाच्या बंधनात जे बांधले जातात ते मनुष्य देवाकडे जाणारा मार्ग देखील विसरतात आणि मग पुन्हा सांसारिक चक्रव्यूहात अडकतात. ज्यांचं मन चंचल नाहीये, ज्याने आपल्या मनाला अंकुश लावलाय, ज्याचं मन केवळ ईश्वराच्या दर्शनासाठी आसुसलेलंय, तो कुठल्याही मोहमायेत अडकत नाही, कुठल्याही बंधनात बांधला जात नाही. भावनांचं कुठलं चक्रव्यूह त्याला फसवू शकत नाही. तो सगळ्या अडचणींचा सामना करत करत सत्याच्या मार्गावरून चालत राहतो आणि कुठल्याही आसक्तीमध्ये अडकत नाही. तो केवळ भक्तीच करतो आणि जो भक्ती करतो तो एक ना एक दिवस आपला उद्धार करतोच. सबका मालिक एक.